आज चहा प्यायला आम्ही चक्क 5 स्टार मध्ये आलो आणि अहोंच्या हातचा चहा भेटल्यावर मग तर काय खूपच गोड लागला. ताजमहल हॉटेलचा चहा मागे पडेल असा आमचा चहा होता आज. एकदम तरतरीत आल्यावर मग घरी गेलो आणि आज जायचं होतं माझ्या मैत्रिणीच्या जुळ्या मुलांच्या वाढदिवसाला. आणि मजा अशी झाली की घड्याळ 6:30ला बंद पडलं आणि मी 1 तास झाले म्हणते 6:30 वाजले. मग बड्डेला मला झाला उशीर, पण तिथे जाऊन बघते तर काही तयारी झालीच नव्हती. बड्डे बॉयच्या मम्माने आधीच पावभाजी रेडी केली होती. मला भूक लागली म्हणून टेस्टच्या बहाण्याने मी टेस्ट केली. पाहुण्यांना समजलं पाहिजे की पावभाजी मी बनवली म्हणून मी पण 1-2 वेळा चमचा ढवळला. कोणाच्या बड्डेला गेलं की नाही तर मला माझ्या बड्डेच्या लहानपणीच्या आठवणी आठवतात. कोणी गिफ्ट दिलं तर त्यांनी दिल्या दिल्या मला एवढी एक्साइटमेंट असायची की मी कधी पाहुणे जातात आणि कधी फोडते. मग बर्थडे सेलिब्रेशन चालू झाला आणि सर्वांनी ओवाळून घेतलं. छान बर्थडे सेलिब्रेट केला. वैशालीताई एकदम फ्री असल्यामुळे लहानांसोबत मोठ्यांनी या बर्थडे पार्टीला फुल टू स्टार्ट टू एंड एन्जॉय केलं. तेजू मात्र माझी मुलगी शोभते. सर्व पाहुणे असताना तिने सगळे गिफ्ट पटापट फोडून बघितले. ज्या गोष्टीची मी कधीपासून वाट बघत होती ती वेळ आली, म्हणजे जेवणाची. ताईंनी खूपच सुंदर पावभाजी बनवली होती. तुम्ही बघू शकता, ही माझी मैत्रीण भक्ती, ही भौरी भाभी आणि या मनीषा ताई. काही छोटी मुलं मोठी असं आम्ही सगळे सोबतच एन्जॉय केला. बर्थडे होता मुलांचा, पण त्यांच्या आईचंही काहीतरी कर्तृत्व होतं म्हणून गिफ्ट आईंच्याच हातात दिलं. असा झाला मग आमचा आजचा बर्थडे सेलिब्रेट. बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा.